काही झालं तरी लोक म्हणतात की धर्मवीर हा पॉलिटिकल सिनेमा आहे किंवा तो एका गोष्टीसाठी केला आहे, म्हणजे तुम्ही बरोबर निवडणुकीच्या वेळेसच तो रिलीज करता जेणेकरून कोणाला तरी त्याचा फायदा होईल, एका पक्षाला फायदा होईल, एका माणसाला फायदा होईल. मग कलाकार म्हणून आपण कुठेतरी वापरून घेतलो जातोय का, आपला वापर केला जातोय का, असं वाटतं का? अप्रतिम प्रश्न आहे. वा. एक लक्षात घे, धर्मवीर भाग 1 आला आणि त्याच्या ऑडिशनसाठी मला एकदा मंगेश देसाईंनी बोलवलं होतं लुक टेस्टसाठी. तो लुक पूर्ण झाल्यानंतर पण मला माहिती नव्हतं की हा कोणाचा लुक आहे. अच्छा, तुला माहिती? त्यांनी मला सांगितलंच नव्हतं की कुठल्या ऑडिशनसाठी बोलवलंय त्यांनी मला. बरं, मी पुण्याचा, त्यामुळे मला दिघे साहेबांची माझी ओळख नाही. मी दिघे साहेबांना कधी आयुष्यात पाहिलंही नाही. मी मुंबईत गेलो 96-97ला, 2000-2001ला दिघे साहेब गेले. या 4 वर्षात मी 2दा आनंद दिघे हे नाव फक्त ऐकलं. एकदा नथुराम गोडसे बंद पडलं तेव्हा, दुसऱ्यांदा यदा कदाचित बंद पडलं तेव्हा. ही दोन्ही बंद पडलेली नाटकं त्यांच्यामुळेच चालू झाली. त्यामुळे मी आनंद दिघे नाव 2दा ऐकलं फक्त. मी त्यांना कधी प्रत्यक्ष ओझरतही नाही, म्हणजे असं पास पण नाही झालो आम्ही कधी. पुस्तकात काय 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 नाही, काही संबंधच नाही. त्यामुळे हा गेटअप कोणाचा आहे ह्याची मला काही कल्पनाच नाही. आणि गेटअप झाल्यानंतर मी म्हटलं, मंगेश ही कसली ऑडिशन आहे, काय आहे हा गेटअप? तर तो म्हणला, अरे पश्चात दिघे साहेबांचा वायपी करतोय. तर मी उठलोच खुर्चीतून. मी म्हणलं, आनंद दिघे? तो म्हणला, हो. मी म्हणलं, अरे तू बरा आहेस ना मंगेश? तो असं अचानक मला लुक टेस्टला बोलवतोयस, गेटअप करतोयस आणि म्हणतोयस आता ऑडिशन. मला अभ्यास करायला पाहिजे ना त्या माणसाचा. तो मोठा माणूस होता खूप. तर तो म्हणला, तू सिलेक्ट झालास या लुकमध्ये तर तुला अभ्यास करायला वेळ देणार आहे. तू धरून नको चालू, तू सिलेक्ट झालायस. 25 लोक लाईन लावून उभे आहेत तुझ्या मागे. तुम्ही म्हटलं ओके 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 ठीक. मग मी त्या दिवशीची लुक टेस्ट दिली. मग ज्या कोणी 25-50 लोकांनी ऑडिशन दिल्या होत्या त्यातनं जे फायनल 2-3 लोक होते त्याच्यात मी होतो. मग त्यांनी मला सांगितलं की आता तू फायनल होण्याचे चान्सेस 99% आहेत. आता तू अभ्यास करायला लाग, आता तू ये, मी तुला सांगतो आनंद दिघे काय प्रस्ताव होतं. मग त्या सगळ्या प्रोसेसला सुरुवात झाली. ओके, सो कमिंग बॅक टू युअर पॉइंट, की माझ्यासाठी हा ड्रीम रोल आहे. हो, ऑफकोर्स. जो लोकांच्या प्रेमामुळे प्रचंड गाजला. लोकांनी त्याला प्रचंड उचलून धरलं या कॅरेक्टरला. अर्थात लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहेच, होतच, ते राहणारच. पण जर माझं काम वाईट झालं असतं तर ज्या लोकांनी मला डोक्यावर घेतलंय त्याच लोकांनी मला आपटलं असतं ना की तुझी लायकी नाही आनंद दिघेचं काम करण्याची म्हणून. पण मी ज्या अर्थी लोकांना आवडले त्या अर्थी मी बरं काम केलं चित्रपटात. मला मागच्या वर्षीची सगळी अवॉर्ड्स, सगळी, एकही असा अवॉर्ड नाही जे मला मिळालं नाही. सगळी अवॉर्ड्स मिळाली जे एका नटाचं स्वप्न असतं. बरोबर. चित्रपट तुफान चालला, सुपर डुपर हिट आहे धर्मवीर. त्याच्यानंतर राजकारणात जी काही उलथापालथ व्हायची ती झाली. ओके. चित्रपट आल्यानंतर काही दिवसांनी. बरोबर. तोपर्यंत तर आमचा काही संबंधच नव्हता किंवा चित्रपटाचा काही संबंधच नव्हता. मी तुला सुरुवात कुठून केली की मला माहितीच नाही हा कोणाचा बायोपिक आहे, इथनं माझी सुरुवात झाली. ओके. त्या चित्रपटाच्या सेटवरती मंगेश आणि शिंदे साहेबांचे अत्यंत उत्तम संबंध असल्यामुळे ते 2दा ते 3दा त्यावेळेला सेटवर आले. ओके. तेव्हा ते नगरविकास मंत्री होते. भाग 2च्या शूटिंगला तर ते एकदाही नाही आले, एकदाही आले नाहीत, एकदाही नाही. 2दा-3दा जेव्हा भाग 1च्या वेळेला आले होते तेव्हा जुजबी नमस्कार काय म्हणताय वगैरे एवढंच आमचं. तो माणूस बोलतच नाही, अत्यंत मितभाषी आहे, अत्यंत मितभाषी माणूस आहे. तो कामापुरतं बोलतो माणूस. बरं, तेव्हा तर ते आता तर ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे गेल्या 2-3 वर्षात काय म्हणताय साहेब, बरे आहात ना, ह्याच्या पलीकडे आमच्यात संवादच नाही, काहीच संवाद नाही. ओके. सो याच्यामध्ये मला वापरलं गेलं अशी भावना माझ्या मनात काय येईल. उलट माझ्यासाठी जी माझी स्वप्न होती ती सगळी या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली. मला एक अत्यंत दमदार कॅरेक्टर करायचं होतं जे माझ्या व्यक्तिमत्वाला खूप कॉन्ट्रास्ट आहे. आत्ता मी जसा दिसतोय त्याच्या करेक्ट ऑपोजिट आहेत दिघे साहेब. त्यांची दाढी, त्यांचे केस, त्यांचे डोळे, त्यांचं ॲग्रेशन, सगळं खूप एक परकाया प्रवेश
खूप मोठ्या प्रमाणात करण्याची संधी मला मिळाली. हो. जी भूमिका गाजली, ज्याने मला खूप अवॉर्ड्स मिळाले, माझं प्रचंड कौतुक झालं. ह्याच्या सगळ्यात मला वापरून कुठे घेतलं, मला हा प्रश्नच नाही कळत. उलट सगळं माझ्या फेवरमध्ये आहे ना. मला हवं होतं ते सगळं झालं. की राजकारणात काय होतंय याच्याशी माझा काय संबंध आहे. कलाकार म्हणून मी कलाकार म्हणून माझं काम निष्ठेने केलं. हो. मी जीव तोडून काम केलं, 100% देण्याचा प्रयत्न केला. लोकांना ते आवडलं, चित्रपट चालला. तोच क्रायटेरिया मी भाग 2 मध्ये ठेवला की माझ्यासाठी ही एक अत्यंत महत्वाची भूमिका आहे. अशा माणसाची भूमिका आहे ज्याला करोडो लोक देव मानतात. हो, आजही देवघरात त्यामुळे त्यांचा photo. अत्यंत जबाबदारीने भान ठेवून ही भूमिका करणं हे माझं काम आहे, जे मी भाग 2 लाही केलंय. भाग 2 करत असताना याचं काय राजकारण होईल याच्यावरती काय उलट काहीच माझा विचार नाही केला? संबंधच नाही ना काही. माझ्याकडे सीन आला जो प्रवीण तरडेने लिहिला. मी त्याला म्हटलं ही अशी अशी वाक्य बोलायची आहेत. तो म्हटलं हो बोलायचे. संपलं. माझं कामच संपतं ना ऍक्टर म्हणून. कारण तो चित्रपट मी लिहिला नाही, हो. तो मी डिरेक्ट केला नाही. मी तिथे ऍक्टर म्हणून काम करतो. माझा विषय संपतो. राजकारणात माझ्यापर्यंत येतच नाही, तर मला वापरून घेतलं असं मला काय वाटेल. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.